नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 9 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकारने आपल्या घरी होळीसाठी छान कार्यक्रम ठेवलेला असतो आणि चाळीतले सगळे तिथे आलेले असतात. सखीने सगळ्यांना आमंत्रण दिलेलं असतं. सगळे सखीला रंग लावायला धावत येतात आणि सखी सगळ्यांपासून लांब पळत असते. सखी सगळ्यांना म्हणते, माझ्यावर पहिला रंग हा कान्हाचाच लागणार. मला आत्ता कुणी रंग लावू नका. तेवढ्यात तिथे कान्हा येतो. कान्हा सखीला पहिला गालावरती रंग लावतो आणि तिला रंगवायला तिच्या मागे धावत असतो. सखी त्याच्यापासून लांब पळत असते आणि कान्हा सखीच्या अंगावरती पाणी टाकायला बादलीने पाणी टाकतो. ते पाणी भिंतीवर पडतं. भिंतीवरचा सगळा रंग खाली उतरतो आणि तिथे आय लव्ह यू कान्हा असं लिहिलेलं असतं. सखीने युनिक स्टाईलने कान्हाला प्रपोज केलेलं असतं. कान्हा ते प्रपोज केलेलं बघतो आणि शॉकमध्ये जातो. कान्हाला इकडे यार तिथे वीर असं होतं. आता कान्हा सखीच्या या प्रेमाचं काय उत्तर देईल? तिचं प्रेम स्वीकारेल का लाथाडेल हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ज्या बँकमध्ये सरकारचं खातं आहे त्या बँकमध्ये कान्हा फोन लावतो आणि बँक ऑफिसरला सांगतो की मला तुमच्या बँकमध्ये अकाउंट उघडायचं आहे आणि एक मोठी इन्व्हेस्टमेंटसुद्धा करायची आहे आणि त्यासाठी मला एखाद्या चांगल्या एम्प्लॉईशी बोलायचं आहे जो वर्षानुवर्ष तिथे काम करतोय. एक माणूस भेटायला तयार होतो. कान्हा म्हणतो, उद्या होळी आहे, उद्या कामतांच्या घराबाहेर भेटा. कान्हा भेटायचं फिक्स करून टाकतो आणि मनात म्हणतो, सरकार, उद्या तुमची काय लपवाछुपवी चालू आहे ना हे सुद्धा कळेल आणि तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलेल. मी बदलवणार कान्हा. तर इथे सरकार आजींना फोन लावतात आणि आजींना उद्याचं आमंत्रण देतात. कामतांच्या घरी होळीचा मोठा सण असतो, रंगपंचमी असते, लोक रंग खेळतात. त्याबद्दल सांगून आजींना आमंत्रण देते. आजी सरकार एकमेकांना टोमणे मारतात, वाकडं बोलतात आणि उद्या भेटायचं ठरवतात. सरकार फोन कट करते आणि मनात म्हणते, राजलक्ष्मी किर्लोस्कर, आता बघ तुझी मी कशी जिरवते. तर रात्री चाळीतल्या बायका सखी कान्हा यांना घेऊन जाण्यासाठी घरी आलेल्या असतात. सखी कान्हा यांची पहिली होळी म्हणून त्यांना एकत्र होलिका दहनची पूजा करायला सांगतात. कान्हा सखी आवरायला जात असतात आणि तेवढ्यात तिथे सरकार येते. त्या बायका म्हणतात, सरकार, अहो पहिली होळी आहे ना या दोघांची, म्हणून या दोघांना जोडीने पूजा करायला घेऊन आलोय. सरकार कान्हाला म्हणते, कान्हा, अरे जा, एकत्र पूजा केली ना की प्रेम वाढत असतं. जातोयस ना? कान्हा म्हणतो, हो जातो ना. कान्हा सखी आपलं आवरायला जातात आणि इथे सरकार त्या बायकांसोबत बोलत बसलेली असते. त्या बायका सरकारची माफी मागतात आणि सरकारला थँक्यू म्हणतात. सरकार विचारते, का? माफी आणि सॉरी थँक्यू हे सगळं कशासाठी? त्या बायका म्हणतात, त्या दिवशी आमची मुलं इथे खेळायला आली होती, तुम्हाला त्रास दिला, तुमच्या घरात धावत होती, पळत होती आणि त्यातल्या एका मुलाला लागलं, तरी तुम्ही काही रागराग चिडचिड न करता मायेने हळद लावली, त्यासाठी थँक्यू. सरकार म्हणते, काय ना, माझ्या नवऱ्याला तुमच्याबद्दल पुळका होता आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांना सहन करते, पण तरी तुमच्या मुलांना पाठवायचं असेल तर पाठवा, इथे मी आहे ना, माझ्याकडे खूप हळद आहे, लावीन तुम्हाला पण तुमच्या मुलांना पण. त्या बायका खूप घाबरतात आणि सखी कान्हा यांना मागून यायला सांगून तिथून निघून जातात. सरकारला हेच हवं असतं. चाळीतली लोक, चाळीतली लहान मुलं यांच्या मनात आपल्याबद्दल जरा भीती घालायची, त्यांना परत इथे पाऊल ठेवू द्यायचं नाही. सरकार आपल्या त्या विधेयामध्ये यशस्वी होते. तर थोड्या वेळाने सखी कान्हा चाळीमध्ये जातात आणि जोडीने पूजा करतात. सखीला खूप छान वाटतं. सखी कान्हाला म्हणते, कान्हा, आधी मी फक्त ही पूजा बघायचे, पण यावर्षी एक सवाष्ण म्हणून मी पूजा केली. अरे ते होळीभोवती फेरे मारत होतो ना आपण, त्यावेळेस असं वाटलं की आपण सप्तपदी चालतोय. सखी प्रेमात पडल्याचे सारखे इशारे देत असते आणि कान्हाला भीती वाटत असते. कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम, बेबी सरकार, तुम्ही खूप छान दिसता या साडीमध्ये. सखी म्हणते, कान्हा, हे बेबी सरकार वगैरे नको बोलूस ना, डायरेक्ट नावाने हाक मार. अरे आता आपलं नातं काय आहे हे माहिती ना तुला, किती दिवस बेबी सरकार करणार? कान्हा म्हणतो, नाही, जोपर्यंत आपलं नातं माझ्यासमोर स्पष्ट होत नाही तोपर्यंत मी ही बेबी सरकारच हाक मारणार. सखी मनात म्हणते, कान्हा,
आपलं नातं काय आहे ते उद्या तुला कळेलच. कान्हाला हेच नको असतं. सखीने प्रपोज करायचं आणि तिचं मन आपण दुखवायचं, तिला फसवायचं, तिच्या सह्या घ्यायच्या हे नको असतं. आणि म्हणून कान्हा सखीपासून लांब पळण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसऱ्या दिवशी सरकारच्या घरी रंग खेळण्यासाठी सगळ्यांना आमंत्रण दिलेलं असतं. कुल्फी उदास बसलेली असते. तिच्या मनात अजूनही गुंडांची भीती असते. गौतम, उर्मिला तिला समजायचा प्रयत्न करतात, पण कुल्फी काही ऐकत नाही. परशू तिथे येतो आणि कुल्फीला चॉकलेट देऊन तिला समजावतो. गौतम, परशू, कुल्फी एकमेकांना रंग लावतात आणि होळीच्या शुभेच्छा देतात. तेवढं तिथे सरकार येते. सरकार म्हणते, वा, प्रेम उफाळून चाललंय. आणि मी आले आले गप्प का बसलात तुम्ही? बोला काहीतरी, हसा. अरे आज रंग खेळायचा दिवस आहे. मी तुमच्यावर चिडणार नाही, रागवणार नाही. खेळा आणि मलाही रंग लावा. सरकारला रंग लावायला सगळेच घाबरत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.